प्रत्येकाची ही चिंता की मुलगा आपला शाळेचा डबा रिकामा आणावा. तर आजची रेसिपी पौष्टिक आहे, मुलांना आवडणार आहे. तर आज पहा शाळेचा 9वा डब्बा. ती ही रेसिपी कशी बनवली ती पाहूया. अर्धी वाटी घ्यायची पोहे, स्वच्छ धुवायचे, नंतर 2 मिनिटं थांबायचं, नंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. अर्धी वाटी रवा घ्यायचा, एक आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या तिखट नसलेल्या, पालक, कोथिंबीर, बर्फाचा तुकडा आणि पाणी अर्धी वाटी घालून वाटून घ्यायचं. 10 मिनिटं बाजूला ठेवा. इथे मी कांदा घेतलाय, त्याचबरोबर टोमॅटो, गाजर आणि पनीर थोडेसे किसून घेतले. या सगळ्या भाज्या एका भांड्यात टाकायचं आपण. त्यानंतर त्यात टाकायचं ऑरिगेनो, त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट, कोथिंबीर घालायचं, मिक्स करायचं. मक्याचे दाणे आणि मटार थोडंसं मीठ घालून वाफून घेतले होते. त्यात या मिश्रणात मीठ घालायचं आणि पुन्हा मिक्स करायचं. आणि आपण जे झाकून ठेवलेलं मिश्रण त्याच्यातही मीठ घालून आपण अशा पद्धतीने उत्तप्पम सारखे तव्यावरती टाकायचे. मी इथे ऑलिव्ह ऑइल वापरले, तुम्ही तेल तूप काही वापरू शकता. नंतर ही आपली स्टफिंग घालायची आणि नंतर 2 मिनिटं थांबून पुन्हा उलट करायचं आणि छान असा आपला पौष्टिक असा हा शाळेचा डब्बा बघा रेडी झाला आहे.